Hello, welcome all of you, and also congratulations for selecting the science for future study after passing your SSC examination. हा जो तुम्ही सायन्स सब्जेक्ट कडे 10वी पास केल्यानंतर तुम्ही वळलात, खरोखर तुमचे अभिनंदनाची गोष्ट आहे. नक्कीच तुमच्या हातनं नवीन नवीन सायंटिफिक इनोव्हेशन्स नक्की तुमच्याकडनं घडणार ही मी तुमच्या सर्वांकडनं अपेक्षा करतो आणि चालू करतोय. एक असाच तुमचा 11वी-12वी मध्ये अत्यंत महत्त्वाचा सब्जेक्ट केमिस्ट्री. केमिस्ट्री यस, आपल्याला पाहायचं आहे आता हे केमिस्ट्रीच्या बद्दल. बिलकुल घाबरायचं नाही आहे या सब्जेक्टला. केमिस्ट्रीच्या बाबतीतल्या ज्या काही बेसिक इन्फॉर्मेशन्स आहेत त्या एक आजच्या इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये वेगळ्याने मला एक्सप्लेन करायची गरज नाही आहे, बिकॉज ऑलरेडी फॉर 11th स्टँडर्ड the board include the introductory chapter for the chemistry, because you have to be first of all understood what is meant by chemistry, and after that we study in large scale different laws, different experiments, different reactions, and so many things that we have to be learned in this syllabus. So first we start our first chapter as well as the introduction of our subject, that is chemistry. Yes, दोन्ही गोष्टी या लेक्चरमध्ये होणार, या व्हिडिओ लेक्चरमध्ये होणार. इंट्रोडक्शन पण होणार सब्जेक्टचं आणि चॅप्टरचा पण स्टडी होणार. आपला पहिल्या चॅप्टरचा नाव आहे सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री बघूया ना आपण. काय असते सम बेसिक कन्सेप्ट, का शिकायचे आहेत? काय असते की कोणतीही गोष्ट, कोणताही सब्जेक्ट शिकायच्या आधी त्या सब्जेक्टचं नॉलेज, इंट्रोडक्टरी नॉलेज असणं, त्या सब्जेक्टची डेफिनेशन माहिती असणं अत्यंत आवश्यक असते. इन द लास्ट 2-3 years you already learn about the chemistry, you will know about the word chemistry, what is meant by chemistry. तरी सुद्धा मला काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत. सगळ्यात पहिले याच्यामध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे किंवा तुम्हाला विचारायचं आहे, व्हॉट इज मीन बाय केमिस्ट्री. या सब्जेक्टची तर सगळ्यात पहिले तुम्ही मला डेफिनेशन सांगायची आहे. ओके, कशाला म्हणायचं केमिस्ट्री? बिलकुल क्लिअर आहे. केमिस्ट्री इज द ब्रांच ऑफ सायन्स, नो डाउट, which deals with the study of matter. Chemistry is the branch of science which deals with the study of matter, their physical chemical properties, their physical chemical conversions, and so many things that we have to learn under chemistry. हॉफमन्सनी अशीच एक डेफिनेशन आणखीन केमिस्ट्रीची सांगितली. केमिस्ट्री इज द सायन्स ऑफ मॉलिक्यूल. इट इज द सायन्स ऑफ मॉलिक्यूल. नॉट ओनली द 118 elements, 124 elements just they are discovered, but also chemistry is the study of lot of many molecules which are obtained or which are made from the elements, atom of the different elements. Yeah, Hoffman told us. So different scientists use the different definition, they use the different word to understood the chemistry. पण आपल्याला केमिस्ट्री हा सब्जेक्ट आपल्या भाषेमध्ये चांगला कळला पाहिजे, त्याच्यासाठी म्हणून एक डेफिनेशन मी पण तुम्हाला सांगतो आणि त्याच्याबद्दल आज थोडंसं डिस्कशन करू.
Chemistry is the branch of science which deals with the study of elements, molecule, their physical chemical conversions, their physical chemical properties. मग या केमिस्ट्रीमध्ये आपला जास्तीत जास्त अभ्यास कशाचा करायचा आहे, तर एलिमेंट्स आणि कंपाऊंडचा, मॉलिक्यूलचा. सोबतच आपल्याला काही आणखीन असे वर्ड आहेत की जे वर्ड पण या डेफिनेशन मध्ये आपण इन्क्लूड करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला ती डेफिनेशन आणखी सोपी जाईल. तर मग मी एक आपल्या सर्वांसाठीची आपली फॅमिलियर अशा प्रकारची डेफिनेशन आपणच बनवू. हा सब्जेक्ट समजायसाठी आपल्याला काय बनवता येईल आपल्याला की हे केमिस्ट्री इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ एलिमेंट्स, मॉलिक्यूल, त्यांच्यापासून बनलेले असतात कंपाऊंड, मिक्सचर, या सर्व गोष्टींचा आपल्याला हे वर्ल्ड, या सर्व गोष्टींचा आपल्याला या सब्जेक्ट मध्ये बारकाईने स्टडी करायचं. मग स्टडी करायचा म्हणजे नेमकं काय करायचं, यांचा अभ्यास करायचा. तर नेमकं काय करायचं, तर स्टडी या शब्दामध्ये पहा किती गोष्टी लपलेल्या आहेत. या सर्वांचं आपल्याला स्टडी या शब्दामध्ये ह्या सर्व गोष्टी या सब्जेक्ट मध्ये आपल्याला येणार कोणत्या. पण डेफिनेशन मध्ये आपण शब्द वापरतो की इट इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ. स्टडी हा शब्द वापरतो. तर मग स्टडी करायचा म्हणजे नेमका अभ्यास करायचा म्हणजे नेमकं काय करायचंय, तर सांगतोय या सर्व गोष्टींचा आपल्याला ऑकरन्स, कुठे मिळतात, कसे असतात, कुठे सापडतात, या गोष्टीचा आपण या चॅप्टर मध्ये कुठेतरी अभ्यास येणार आहे आपल्याला. their symbol or formulae means their identity, symbol or formulae, की मग तो जो पदार्थ सापडला कोणता तरी आपल्याला कुठे सापडला, त्याचा सिम्बॉल काय, त्याच्या फॉर्म्युलीज काय, त्याच्यानंतर त्याची मेथड ऑफ सेपरेशन, तो स्वच्छ कसा करायचा, वेगळा कसा करायचा, ज्या कोणत्या गोष्टीमध्ये आपल्याला सापडला असेल त्याच्यापासून, त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज तुम्हाला माहिती आहे, त्याचा कलर काय, ओडर काय, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, विस्कोसिटी, डेन्सिटी, all these are the physical properties of the substances that we have to learn in the subject chemistry. त्यानंतर याच्या केमिकल प्रॉपर्टीज. सो व्हॉट इज मीन बाय केमिकल प्रॉपर्टी, एक्स नावाचा पदार्थ शोधला, वाय नावाच्या पदार्थासोबत मिक्स झाला तर आपल्याला काय मिळेल, तो झेड सोबत रिॲक्ट झाला तर काय मिळेल, हा ह्याच्यासोबत रिॲक्ट झाला तर काय मिळेल, हा ह्याच्यात टाकलं तर काय मिळेल. या सर्व गोष्टींचा जो काही केमिकल रिॲक्शन्स आपण ज्याला म्हणतो, त्या बाबतीत केमिकल त्याच्या प्रॉपर्टीज असतात. एअर सोबत, वॉटर सोबत, अदर एलिमेंट सोबत, अल्कली सोबत, ऍसिड सोबत, वॉटेवर यांच्यासोबत ते काय प्रॉडक्ट देतात त्याचा सुद्धा अभ्यास आपल्याला केमिस्ट्रीमध्ये करायचा आहे. या पदार्थांचा आपल्याला यूजही शिकणं आवश्यक आहे, त्याला स्टडीज म्हणू आपण. या सबस्टन्सेसचा यूज काय आहे, कुठे यूज केला जातो, कशा प्रकारचा यूज केला जातो, या सर्व गोष्टींचा अभ्यास. तर मग ह्या स्टडी करायचा म्हणजे नेमकं काय करायचं, तर त्याचं इंट्रोडक्शन, वेअर कॅन यू ऑब्टेन वगैरे वगैरे हे जे सांगितलं. म्हणजे थोडक्यात आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की डिफरंट सायंटिस्टने आपल्या सिस्टमॅटिक डेफिनेशन्स आपल्याला दिल्या, पण खऱ्या अर्थानं केमिस्ट्री मध्ये आपल्याला काय शिकायचं तर त्याची आपण बनवलेली डेफिनेशन जर असली तर फार चांगलं. की केमिस्ट्रीमध्ये मला एलिमेंटचा स्टडी करायचा आहे, मॉलिक्यूलचा स्टडी करायचा आहे, त्यांच्यापासून जे काही कंपाऊंड्स तयार होतात त्यांचा अभ्यास करायचा आहे, मिक्सचरचा सुद्धा अभ्यास करायचा आहे, आणि त्यानुसार या सबस्टन्सेसचा स्टडी म्हणजे काय, तर ह्या सर्व गोष्टींचा सुद्धा मला त्याच्यात
ऑब्झर्व करायचे आहेत, शोधायचे आहेत, यालाच म्हणतात केमिस्ट्री. तर मग आता आपण म्हणू शकतो की केमिस्ट्रीचा अभ्यास आपल्याला हे सगळे इन्क्लूड आहे. तर याचा फायदा, बेनिफिट काय, कशासाठी हा सब्जेक्ट शिकायचा, ही गोष्ट ही तुमच्या डोक्यात पहिल्या दिवशी असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय याचा सब्जेक्टचा इंटरेस्ट तुम्हाला निर्माण होणार नाही की काय गरज आहे मला केमिस्ट्री शिकायची, का मी केमिस्ट्री शिकलो पाहिजे. सो रिमेंबर, केमिस्ट्री आपण का, व्हाय देयर इज अ नीड टू लर्न द केमिस्ट्री. इन सिंपल लँग्वेज I want to tell you, chemistry is in everyday life. Yes, chemistry is in everyday life. तुमच्या प्रत्येक दिवशी तुम्हाला केमिस्ट्रीचा कुठे ना कुठे सकाळपासून संध्याकाळपर्यंत संबंध येत असतो. आणि त्यामुळे व्हॉटएव्हर, नॉट ओनली फॉर यू बट ऑल्सो फॉर ऑल द स्टुडंट्स who does not learn the sciences, they are from art faculty, if they are from commerce faculty, whatever they, या सर्व विद्यार्थी, कोणी असो, म्हातारा असो, लहान मूल असो, सगळ्यांना केमिस्ट्रीशी फॅमिलियर असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण केमिस्ट्री शिवाय कोणतीही गोष्ट रोजच्या जीवनामध्ये अशी नाही आहे की ज्याचा संबंध डिरेक्ट केमिस्ट्रीशी नाही. मग therefore also due to this reason, for example घेऊ काही आपण फूड, एक थोडक्यातच सांगून देतो ना, अन्न वस्त्र निवारा अँड मेडिसिन. फोर्थ, याच्या पलीकडे असते तरी काय, फूड, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, all are related to the chemistry. Cloth, nylon, terylene, they are also chemicals. Cement is also chemical. घर बांधण्यासाठी वापरतो आपण, घरामध्ये फॅन लावतो, घरामध्ये काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस वापरतो, all they are related to the chemistry. Medicine is the total chemicals. मग याच्या व्यतिरिक्त आपला कुठे संबंध तरी येतो का? ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या केमिस्ट्रीची रिलेटेड आहेत. आणि म्हणून केमिस्ट्री इज अ किंग ऑफ सायन्स, नॉट अदर सायंटिस्ट टोल्ड. दॅट्स माय ओपिनियन. हे माझं मत आहे वैयक्तिक, की केमिस्ट्री इज द किंग ऑफ सायन्स बिकॉज केमिस्ट्री took an interview of physics, biology, geology, space science, earth science, and other sub branches of the science, all the home science, all the sciences, and therefore it is a central science. Chemistry is also called as central science. ही जी केमिस्ट्री आहे, या केमिस्ट्रीचा आपल्याला व्यवस्थित सिस्टमॅटिक अभ्यास करायचा आहे. केमिस्ट्रीच्या बाबतीत आणखीन बऱ्याचशा गोष्टी तुमच्याशी डिस्कस करायच्या, त्या आपण पाहू आता. So the chemistry has an ancient root in the development of modern sciences. The modern technology is totally based on the sophisticated instruments which can be developed, and that sophisticated instruments develop the sciences for better results, and that chemistry which have an ancient root due to its new innovations by the elements or the compounds in the development of
different instruments, and therefore chemistry become a modern science. Yes, and so nowadays in biological science, the chemistry have obeys very important role in dentistry, in medicine, in space, in agriculture. The new innovations, new development due to the sophisticated instrument increase the yield as well as the standard of human life. So it have ancient roots. Chemistry. So chemistry is a central science. मग एवढी मोठी केमिस्ट्री जी आहे ही केमिस्ट्री शिकायची जर असेल तर एकत्रित शिकणे किंवा सोबत सोबत शिकणे बिलकुल कठीण आहे आणि अशक्य आहे सोबत शिकणे. आणि म्हणून केमिस्ट्रीला जर आपण क्लासिफाय करून शिकलो तर ती शिकवणाराला सोपी जाईल, शिकणाराला सोपी जाईल. आणि हे जे काही एवढं मोठं जे वृक्ष आहे केमिस्ट्रीचं हे ब्रांच वाईज जर शिकलो आपण तर त्या संपूर्ण या एवढ्या मोठ्या वृक्षाचा एक सिस्टमॅटिक स्टडी तुमच्या डोक्यामध्ये बसू शकतो. आणि म्हणून we classify the chemistry. Traditionally, chemistry is classified into 5 types. Number 1, organic chemistry. Number 2, inorganic chemistry. Number 3, physical chemistry. Number 4, analytical chemistry. Also, the fifth one is a biochemistry. So remember, traditionally, chemistry is classified into these 5 types. Remember, organic chemistry, inorganic chemistry, physical chemistry, analytical chemistry, biochemistry, and so on. So now just we see in one sentence about the definitions of these different branches, or what we have to be learned, or what we have to be studied with the help of that branches. So all of you will know about the organism, organic chemistry. So what is meant by organism? The organic word is derived from the word organism. Yes, therefore related to this we have to be learned under this heading, that is organic chemistry. So organic chemistry is the branch of chemistry which deals with the study of organisms, which deals with the study of livings, which deals with the study of plants and animals, which deals with the study of carbon compound. हे थोडं फास्ट यासाठी सांगतो की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कुठेतरी कधीतरी याच्या आधीच्या क्लासेसमध्ये ऐकलेल्या आहेत. सो ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ carbon compound, carbon and their compounds. Inorganic chemistry is the branch of chemistry which deals with the study of other elements, compounds other than carbon compounds, called as inorganic chemistry. So now ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या बाबतीत तुम्हाला अभ्यास करायचा आहे. जे सबस्टन्सेस जनरली कार्बन पासून बनलेले असतात म्हणजे कोण तुमच्या ओळखीचा मिथेन गॅस, यू नो दॅट मस्ट गॅस, इथिल अल्कोहोल, यू नो दॅट व्हेरी वेल, acetic acid, that is vinegar, you know very well, benzene. So all these are the organic compounds. So we have to be studied these all compounds, their properties, their occurrence, their physical properties, their chemical properties, and so all these things under organic chemistry. Inorganic chemistry, study with NaCl. Inorganic compounds, all that inorganic compounds, H2SO4,
NH4Cl, elements, periodic table, all that elements which are in the periodic table we place, we have to be studied under inorganic chemistry. Now, physical chemistry. Physical chemistry deals with the study of physical chemistry deals with the study of matter, change in energy, conversion of one form of energy into the another form, transformation of energy from one substance to another substance, and it gives the basic framework for the study of chemistry. Yes, physical chemistry. Study of matter, their laws, their theories, matter, their transformation, energy changes that occur during the conversion of the substances. Therefore, physical chemistry has also its own importance in the study of chemistry. It gives the framework, yes. Now the analytical chemistry. It's nowadays very important. Analytical chemistry is also the branch of chemistry. Analytical chemistry, the branch of chemistry which deals with the study of separation, identification, quantitative and qualitative determination of the substances from the different matter. Yes, analytical chemistry म्हणजे काय सांगतो थोडक्यात. एनालिटिकल केमिस्ट्री मध्ये आपल्याला एखाद्या पदार्थाचं सेपरेशन कसं करायचं, त्याचा यील्ड काय राहणार, सेपरेट केल्यानंतर त्याचं क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस करायचं, म्हणजे सेपरेशन क्वालिटेटिव्हली सेपरेट करायचं क्वालिटी वाईज, क्वांटिटेटिव्हली वजनानुसार त्याच्या आपल्याला त्याला सेपरेट करायचं मिक्सचरमधून, एखाद्या कंपोजिशनमधून. हा सगळा स्टडी आपल्याला करायचा आहे ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये. बघणार आपण त्याचं डिटेलमध्ये. बायोकेमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ बायोलॉजिकल ॲस्पेक्ट्स. Yes, many biological aspects. You know that enzymes, you know the gastric juice, you know acidity, you know the pH of the blood, and so many things, medicines, etc. That all things that we have to be studied under biochemistry. Yeah. So these are the different branches that use the separate knowledge of the chemistry. आणि हे सेपरेटली आपण केमिस्ट्रीचं नॉलेज जर घेतलं तर आपल्याला केमिस्ट्री सब्जेक्ट समजायला सोपा होईल. आणि म्हणून मग आता वन बाय वन आपल्याला या सगळ्या सब्जेक्ट्सचं आणखीन क्लासिफाय म्हणजे सुरुवातीला आपण मॅक्सिमम गोष्टी केमिस्ट्रीच्या क्लासिफाय करून शिकल्या तर त्या समजायला आणि मलाही शिकवायला खूप सोप्या जाणार आहेत. आणि ह्या असा प्रकारचं एक सिलेबसच आपल्याला या बोर्डनी, NCERT बोर्डनी, महाराष्ट्र स्टेट बोर्डनी बनवून दिलेला आहे. आणि म्हणून या पद्धतीनं आता आपल्याला केमिस्ट्रीचा अभ्यास एक्सटेंड करायचा आहे. सो आय होप यू अंडरस्टूड ऑल दिस क्लासिफिकेशन, ट्रेडिशनल क्लासिफिकेशन ऑफ केमिस्ट्री. Okay, now we start the classification of matter. Now we start the classification of water. But before that, you learn this video very well. Discuss on these topics with each other. And in the next video, we start about the matter. Okay, I hope you understood all these things.